एकीकडे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाच्या माध्यमातून भाजपने देशात भगवं वातावरण तयार करण्याचा प्लान आखलाय। या निमित्ताने लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी हिंदुत्वाचा हुकमी पत्ता भाजपने टाकलाय आणि याच लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्रात देखील महायुती सरकारने हिंदुत्वाची व्होट बँक काबीज करण्याची रणनीती आखलेली आहे। पाहूयात हा रिपोर्ट। लव जिहाद नंतर आता लँड जिहाद सरकारच्या रडारवर। मलंगडाला मुक्त करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। कोल्हापुरातही पावनगडावरच्या मदरशांवर कारवाई। निवडणुकांच्या तोंडावर वादाची नवी उकळी। कोल्हापुरातील पन्हाळा गडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनाने हटवलेत। गेल्या 2 दिवसांपासून पावनगडाच्या पायथ्याशी तळ ठोकून असलेल्या पोलीस पथकाच्या मदतीने मध्यरात्री 2 वाजता स्थानिक प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली। पावनगडावरील हा अनधिकृत मदरसा 1989 पासून अस्तित्वात होता, पण हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर गेली 3-4 वर्ष हा मदरसा बंद करण्यात आला होता। पण पुन्हा हा मदरसा सुरू झाल्यानंतर इथं उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मुलांना शिक्षण दिलं जात होतं। आता कारवाईनंतर पावनगड परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। सत्ताधारी गोटातून या कारवाईचं समर्थन करण्यात आलंय। होय, हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। इथे कुठलेही लँड जिहाद चे प्रकार आम्ही सहन करणार नाही। एकीकडे पावनगडावरच्या अतिक्रमणांवर हातोडा पडलेला असतानाच ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगडालाही मुक्त करण्याचं आश्वासन 2च दिवसांपूर्वी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। तो ये मुख्यमंत्री, डिप्टी चीफ मिनिस्टर और जो मोदी कैबिनेट के मंत्री हैं, इन लोगों के हौसले इसलिए बढ़ चुके हैं क्योंकि जो जजमेंट आया है बाबरी मस्जिद के क्रिमिनल ट्रायल का और टाइटल डिस्प्यूट का जो मसला, तो उसके बाद ये लोग इनके हौसले बहुत बढ़ चुके हैं। इसलिए इस तरह की बातें कर रहे हैं, अनारकी फैलाने की, इंसाइट करने की, प्रोवोक करने की। एक डिप्टी CM है, एक मुख्यमंत्री और एक यूनियन मिनिस्टर है, तो ये सब जिम्मेदारी देश के वजीर आज़म नरेंद्र मोदी पर आती है कि वो देश को बताएं क्या उनकी सरकार की क्या पॉलिसी है। मुख्यमंत्र्यांनी अशी विधानं टाळावी, जाती धर्मामध्ये तेढ होईल अशी विधानं करू नयेत। मी अतिशय जबाबदारीने हे बोलतो की मुख्यमंत्र्यांचा हा स्वभाव नाही। सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे। ठीक आहे, माझा आणि त्यांचं सध्या पटत नाही, पण मी तरीही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एक सांगतो की मुख्यमंत्री इतकं टोकाचं विधान करणार नाहीत। हे कसं काय झालं हे आश्चर्य आहे। ह्यापुढे मात्र त्यांनी सावधानता बाळगावी। मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राच्या सामंजस्याला नख लागलं असा इतिहास लिहिला जाऊ नये। मलंगडावरून हिंदू आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे। मलंगडावर सध्या हाजी मलंग दर्गा आहे, पण या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचा दावा हिंदू समुदायाने अनेकदा केलाय। काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघेंनी मलंगड मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं। आजही शिवसेनेचे दोन्ही गट आणि स्थानिक हिंदू संघटना मलंगड मुक्तीसाठी आग्रही आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतल्या नव्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्याचं नियोजन करत भाजपने देशभर वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे। त्यातच महाराष्ट्रातल्या या हालचाली पाहता तशाच स्वरूपाची वातावरण निर्मिती करत लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याची रणनीती महायुतीनेही आखल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।